एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला ठाणे पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेत। ठाण्यामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण वाढलेले आहेत। पनवेलमध्ये कोरोनाचे 5 रुग्ण वाढलेत। मुंबई जवळच्या ठाणे पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याची धक्कादायक बातमी आहे। ठाण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्ण वाढलेत तर पनवेलमध्ये 5 रुग्ण वाढल्याचं आपल्याला दिसतंय। ठाणे महापालिकेच्या हद्दीतल्या रुग्णांमध्ये 8 जण मुंब्र्यामधले आहेत। ठाण्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 129 वर गेली आहे। पनवेलमध्ये एकूण रुग्णांची संख्या 34 वर गेली। मुंबई जवळच्या शहरी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढलेली आहे। ठाणे शेजारच्या मुंब्र्यामध्ये तर कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले आहे। कोरोनाचे रुग्ण मुंब्र्यामध्ये वाढतच चाललेले आहेत। तर पनवेलमध्ये देखील 5 रुग्ण वाढलेले आहेत। यापूर्वी नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये वेगाने रुग्ण वाढत होते, आता पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं स्पष्ट होतंय। एकूण पनवेल ठाण्यामध्ये 14 रुग्णांची वाढ झालेली आहे। बातमी औरंगाबादची। औरंगाबादमध्ये एका 65 वर्षांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये आज हा मृत्यू झाला। त्यामुळे औरंगाबाद शहरात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय, तर दुसरीकडे 15 वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली। हा मुलगा मुंबईहून औरंगाबादला आलेल्या 17 वर्षांच्या एका युवकाच्या संपर्कात आला होता, त्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं। या मुलामुळे शहरातल्या कोरोनाबाधितांची संख्या 29 झाली होती। आणि राज्याची परिस्थिती काय आहे, राज्यात कुठे किती रुग्ण आहेत, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। पाहू आपण नेमके कुठल्या भागामध्ये किती रुग्ण कोरोनाचे वाढलेले आहेत, काय कोरोनाची नेमकी परिस्थिती आहे। बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून पडद्यावरती आपल्याला दिसतंय नंदुरबारमध्ये 1, धुळ्यामध्ये 1, नाशिकमध्ये 53, जळगावात 2, औरंगाबादमध्ये 28 रुग्ण आहेत, बुलढाण्यामध्ये 21, जालन्यामध्ये 2, अकोल्यात 14, वाशिममध्ये 1, अमरावतीत 5, वर्ध्यात सुदैवानं रुग्ण नाही आहेत, नागपुरात 57 रुग्ण आहेत, भंडाऱ्यात रुग्ण नाही आहेत, गोंदियामध्ये 1 आहे, गडचिरोलीत 0 संख्या आहे, चंद्रपुरात 2, यवतमाळमध्ये 13, नांदेडमध्ये सुदैवानं रुग्ण नाही आहे, हिंगोलीत 1च आहे, परभणीमध्ये 1 आहे, बीडमध्ये 1 रुग्ण आहे, अहमदनगरमध्ये 27, पुण्यात 504, ठाण्यामध्ये 311, पालघरमध्ये 75, मुंबईत 2085, रायगडात 36, रत्नागिरीत 6, साताऱ्यात 7, सोलापुरात 12, उस्मानाबादमध्ये 3, लातूरमध्ये 8, सांगलीत 26, कोल्हापुरात 5, सिंधुदुर्गामध्ये 1 रुग्ण आहे। महाराष्ट्रात 3323 रुग्णसंख्या आहे। मुंबई, महाराष्ट्र, देश आणि जगभरामधली कोरोना संदर्भातली आकडेवारी काय सांगते आपण पाहूयात। बघा संबंध जगापासून ते राज्यापर्यंत माहिती। मुंबईत एकूण रुग्ण 2085, नवे रुग्ण 812, मृत्यू 122 जणांचा कोरोनाने ओढावलाय। एकूण रुग्ण 3323, नवे रुग्ण 119, मृत्यू 201 महाराष्ट्रातली संख्या आहे। देशामध्ये 14,378 एकूण रुग्ण आहेत, 991 नवीन रुग्ण आहेत, 480 जणांचा मृत्यू झालेला आहे। बावीस 22,40,191 एकूण रुग्ण, नवे रुग्ण 82,967 आणि 1,53,822 लोकांनी या भयंकर आजारानं आपला जीव गमावला आहे। राज्यामध्ये कोरोना हातपाय पसरवत असताना विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यात मात्र कोरोनाला घुसखोरी करता आली नाही। वाशिम जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचा काय आहे हा वाशिम पॅटर्न, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। वाशिम झाला कोरोना मुक्त जिल्हा, वाशिम पॅटर्नचं राज्यभर कौतुक। लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीचं यश। कोरोनाच्या संकट काळात वाशिमनं कोरोना मुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण केली आहे। कोरोना मुक्तीचा वाशिम पॅटर्न काय आहे याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनानं कोरोनाला रोखण्याकरता मास्टर प्लॅन तयार केला होता। लॉकडाऊन नंतर वाशिम जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या। ज्यांनी वाशिम जिल्ह्यात घुसखोरी केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। दुकानं सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच खुली ठेवली। ट्रॅक्टरला संध्याकाळी 6 पर्यंतच परवानगी दिली। मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले। स्थलांतरितांकरता शेल्टर होमची सुविधा केली। जिल्हा पद्धतीची
अतिशय कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे। या निर्णयाचा भाग म्हणून आजपासून विनापरवाना जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही कारवाई अधिकाधिक कठोर केली जाईल। एकीकडे कोरोना रोखण्याच्या उपाययोजना करत असतानाच दुसरीकडे नागरिकांसाठी पोलीस आणि प्रशासनानं सुविधाही उपलब्ध करून दिल्या। पोलीस विभागाने त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य करून जिल्ह्याच्या सीमा चारी बाजूने सील करून जिल्ह्यात बाहेरच्या येणाऱ्यांना थारा दिला नाही। सोबतच त्यासाठी आरोग्य प्रशासन असेल, इतरही विभाग असतील, त्यांनी अतिशय कसोशीचे प्रयत्न केल्यामुळे आज जिल्ह्यात आशादायक असं चित्र निर्माण झालं आहे। वाशिमचा कोरोना मुक्तीचा पॅटर्न राज्यातल्या इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय ठरलाय। जयेश जगड, झी24 तास, वाशिम। राज्यामधल्या बांधकाम मजुरांना सरकार 2000 रुपये देणार आहे। झी24 तासनं बांधकाम मजुरांवरती ओढावलेल्या उपासमारीची बातमी दाखवली। या बातमीचा आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, सरकारला सद्य परिस्थिती लक्षात आणून दिली। त्यानंतर सरकारनं ही मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। बांधकाम मजुरांना तातडीची मदत जाहीर। मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार 2000 रुपये। झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट। लॉकडाऊनच्या काळात बांधकाम मजुरांना बिल्डरांनी वाऱ्यावर सोडले, त्यामुळे महानगरांमध्ये काम करणाऱ्या लाखो बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। झी24 तासनं हा मुद्दा उपस्थित केला होता। झी24 तासच्या बातमीमुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली। कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कामगारांना तातडीची 2000 रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलंय। राज्यातील 12 लाख सक्रिय बांधकाम मजुरांना याचा लाभ होणार आहे। जे मंडळाकडे नोंदीत आहेत आणि सक्रिय आहेत अशा सर्व कामगारांना प्रत्येकी 2000 रुपये एवढे अर्थसहाय्य थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला आहे। बांधकाम मजुरांना तातडीनं मदत मिळवून देण्यात झी24 तासनं मोठी भूमिका बजावली। त्यामुळे कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनीही झी24 तासचे आभार मानले। मागील 1 महिन्यापासून याबद्दल आम्ही सातत्याने निवेदनं देऊन महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती, परंतु झी24 तास यांनी या विषयाला प्राधान्य देऊन या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे कामगार मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। त्याबद्दल झी24 तासचे सुद्धा आम्ही अत्यंत आभारी आहोत। 2000च्या तातडीच्या मदतीमुळे लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळालाय। या मदतीमुळे धनदांड्यांचे स्वप्नांचे इमले बांधणाऱ्या गरीब बांधकाम मजुरांची उपासमार टळणार आहे। बांधकाम मजूर म्हटलं की हातावर पोट, दिवसभर बांधकाम साईटवर राबायचं आणि आलेल्या पैशात दिवसभराचा खर्च भागवायचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा हात रिकामा। अशा बांधकाम मजुरांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती। मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बांधकाम मजुरांना मोठा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह दीपक बातुसे, झी24 तास, मुंबई। बांधकाम मजुरांसाठी सरकारनं जाहीर केलेल्या 2000 रुपयांच्या मदतीवर विरोधी पक्ष मात्र नाखुश आहे। सरकारनं बांधकाम मजुरांना किमान 5000 रुपयांची मदत द्यायला हवी अशी मागणी भाजपने केली। मजुरांना सध्याचे 2000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। ते 2000 रुपये वेळेवर तरी द्यावेत अशी अपेक्षाही भाजपने व्यक्त केली आहे। तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। तर अपेक्षा अशी व्यक्त केली की 9000 कोटी आहे, 12.5 लक्ष बांधकाम कामगार आहे। जर आपण यांना त्यांच्या हक्काचे त्यांचे पैसे आहे त्यातून जर 5000 रुपये आपण दिले तर त्यांना या 3 महिन्यासाठी एक मोठी मदत होईल आणि या मदतीतून हा बांधकाम कामगार त्यांच्या हक्काच्या पैशातून पुन्हा एकदा महाराष्ट्राचं निर्माण करण्यामध्ये मोठे योगदान देऊ शकेल। पण ठीक आहे, सरकारने 2000 रुपये दिले त्याचं स्वागत, पण हे 2000 रुपये तरी ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जाण्याची व्यवस्था मात्र निश्चित केली पाहिजे। पहिला मदतीचा जो काही हात, पहिल्या मदतीची ठेव या बांधकाम मजुरांना मिळते ही 100% पुरेशी असं मी म्हणणार नाही, परंतु त्याबद्दल एक संवेदनशीलता आणि उदार भूमिका जी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे त्याबद्दल मी विधान परिषदेचे उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वागत करते। लॉकडाऊनमुळे बांधकाम मजुरांची उपासमार। साहेब लोकांना आम्हाला काय खायला प्यायला द्यायचं तर ते पाहून बिन राहिले ती
झी 24 तासनं दाखवली कामगारांची व्यथा. 9,000 कोटी रुपये बांधकाम कामगारांना त्यांच्या कल्याणासाठी वापरायसाठी शिल्लक आहेत. बांधकाम मजुरांना सरकारकडून मदत जाहीर झाली आहे. 12 लाख मजुरांना राज्यातल्या प्रत्येकी 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतलाय. सरकार कामगारांना देणार तातडीनं 2,000 रुपये. झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. तुमच्या समस्यांसाठी तुमच्या हक्काचं चॅनल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या गोरगरीब मजुरांवरती उपासमारीची वेळ आली आहे, कारण सरकारी स्वस्त धान्य दुकानातनं त्यांना पुरेशा प्रमाणात धान्यच मिळत नाही. तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यामधला यावरचाच झी 24 तासचा हा रिअलिटी चेक. रेशनिंगवर फक्त तांदूळ, फक्त तांदळावरच कसं जगायचं? अन्नधान्य पुरवठा नियमांपुढे सरकारही हतबल. प्रत्येकी 5 किलो तांदूळासाठी लागलेली ही रांग आहे. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी फक्त तांदूळच मिळतोय. गंभीर बाब म्हणजे हा तांदूळ किंवा रेशन दुकानातील धान्य सगळ्यांना मिळत नाही. शहरातील हातावरच पोट असलेल्या कुटुंबाच्या घरात अन्नाचा कण शिल्लक नाही. पोट भरण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या मजुरांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. त्यांना गावाकडे परत जाता येत नाही आणि शहरात अडकल्यानं खाण्यासाठी अन्नधान्य नाही. परिणामी ते उपासमारीच्या विळख्यात सापडलेत. राशन नाही, काय नाही, जायला गाडीनं काय नाही, कसं खाऊन कसं राहायचं. बरं, म्हणजे गावाकडे जाता येत नाही, राशन आणायला तिकडे वारजात जातात. वारजात आहे. मी पण हैदराबादचं आहे. बरं, हां. मी इकडे गेलतो एकदा, म्हणजे मला अलाउट नाही भेटलं तांदूळचं. बरं. त्याने म्हणलं यायचं नाही. बरं. इकडे भाड्यानं राहतो आम्ही, बिगारी काम करतो, मजुरी काम. बरं. खायला काही सोय नाही, आम्हाला गावाला पण पाठवायचं नाही. बरं. ते असं परिस्थिती आम्ही अडकलो इथं. गरजूंची गर्दी वाढत असल्यानं रेशन दुकानदारही त्रासले आहेत. सरकारकडून पुरेशा प्रमाणात अन्नधान्य पुरवठा होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. सध्या लाभार्थ्यांची पात्रता बघण्यापेक्षा गरजू बघून सर्वांना सरसकट धान्य वाटपाची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. सरकारवर सांगतात की सरसकट धान्य 5 किलो द्या, परंतु खाली धान्य तेवढं मोकळं साठा येत नाही. दुसरा विषय, ज्यांचे आरशी या दुकानामध्ये नोंदलेले असतात त्यांनाच धान्य द्या म्हणून खालचे अधिकारी सांगतात. मग असं असताना ज्यांचे बिगर आरशी रेशन कार्ड आहे ते 90% आहेत आता. आज घडीला केवळ अन्न सुरक्षा कायदा तसंच अंत्योदय योजनेमधील लाभार्थींनाच धान्य वाटप होत आहे. राज्यातील रेशन कार्ड धारकांना याआधी एकदा राज्य सरकारच्या कोट्यातील गहू आणि तांदूळ मिळाला होता. आता केंद्राकडून आलेल्या तांदूळाचं वाटप सुरू आहे. सर्वांना सरसकट धान्य वाटप आपल्या अधिकारातील विषय नसून तसं केल्यास आपल्याला पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागेल अशी भीती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी झी 24 तासशी बोलताना व्यक्त केली. त्यांच्याकडे कार्डच नाही. जो अतिशय उदात्त विचार राहुल यांनी मांडलेला आहे तो अतिशय चांगला विचार आहे, परंतु त्यांच्यासाठी भारत सरकारनं आपल्याला धान्य द्यायला पाहिजे ना. उद्या मी ज्यांना धान्य द्यायचं त्यांना धान्य न देता दुसऱ्यांना वाटायचं असेल तर मला तुरुंगात परत जावं लागेल. राज्यातील केशरी कार्ड धारकांना लवकरच मोफत धान्य मिळेल असं आश्वासन भुजबळांनी दिलंय. राज्यात कोणी उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकार काहीच करत नाही असं अजिबात नाही. फक्त त्यामध्ये अधिक व्यापकता येण्याची गरज आहे. आजच्या परिस्थितीत केंद्र सरकार तांदूळ देत असेल तर राज्य सरकारनं त्यासोबत किमान डाळ द्यावी, म्हणजे गोरगरिबांना खिचडी तरी करून खाता येईल. महत्वाचं म्हणजे लोकहितापेक्षा कायदा मोठा ठरत नाही ही बाब सरकारनं ध्यानात घ्यावी लागेल. सरकार एका बाजूला दावा करतंय की आमच्याकडे धान्याची गोदामं भरलेली आहेत, कोरोनाच्या काळामध्ये कुणालाच उपाशी ठेवलं जाणार नाही. असं असताना या लोकांना धान्य का मिळत नाही आणि जे मिळतंय त्यामध्ये फक्त तांदूळच का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे सरकार या संदर्भात किती गंभीर आहे आणि या गोरगरिबांची कुणाला किती माया आहे हे यातून स्पष्ट होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे. अकोला पोलिसांनी एका गुंडाला चांगलीच अद्दल घडवली. अज्जू ठाकूर नावाच्या गुंडाची चक्क बाजारपेठेतून वरात काढण्यात आली. त्यानं नेमका काय गुन्हा केला होता तुम्हीच पहा. पोलिसांच्या वेशात गुंडांचा उच्छाद, पोलीस बनून गावकऱ्यांना मारहाण. अकोला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा. हा आहे अट्टल गुंड अज्जू ठाकूर. अकोल्याच्या जठारपेठ आणि उमरी भागात त्याची रस्त्यावरून अक्षरशः वरात काढण्यात आली. हात जोडून तो अकोलाकरांची माफी मागत होता, ढसाढसा रडत होता. त्याला पोलिसांनी अशी शिक्षा दिली कारण नकली पोलीस बनून
अज्जू आणि त्याचे 4 साथीदार ग्रामीण भागात उच्छाद घालत होते. धोतर्डी गावात पोलीस असल्याचं सांगून गावकऱ्यांना मारहाण करत होते. त्यांची चोरी उघड झाल्यानंतरही अज्जूची ठाकूरकी कशी सुरू होती ते पहा. एक मिनिट सर, थांबा थांबा. सरपंच कोण आहे? सरपंच हा सरपंच कोण नाही? बोल तू पहिले. हा जैन सर, हे सिव्हिल लाईन मधून बोलतो म्हटलं. रवी यादव, एक मिनिट बोलायचं. सिव्हिल लाईन मधून बोलतो म्हटलं. सिव्हिल लाईन मधून हा, हे गावांना लोकांना थांबवलेलं आहे. यावर तुम्ही हे साहेबाला बोलले. साहेब, अरे मी दहीगावला गेलो होतो. अरे म्हणजे आम्ही रेट पाडू नये का? इथं गावठी दारू चालू आहे म्हणतात ना धोतरंडीला. तुम्ही या ना इथं, तुम्ही या ना. कुठे आहे तुम्ही? चल जा दुकान पे जा, क्या किया बता दुकान पे. तेरी दहशत इधर ही है ना, चल बता. पण अकोला पोलिसांनी अज्जू ठाकूर आणि बाकीच्या गुंडांना पकडून चांगलीच 3rd डिग्री दिली. त्यांची भर बाजारात वरात काढली आणि बोरगाव पोलीस ठाण्यात अज्जूसह 4 जणांवर गुन्हे दाखल केले. या सर्व घटनेमागे अज्जू ठाकूर हा एक पोलीस स्टेशन अभिलेखावर गुन्हेगार आहे. याचा वयाच्या साथीदारात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं. जठारपेठ परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये दहशत आहे त्याच परिसरामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. निदान आता तरी नकली पोलीस बनून फौजदारकी करण्याची फाजील हौस या गुंडांची नक्कीच फिटली असेल. जय जगड, झी24 तास, अकोला. लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांचीही मोठी परवड सुरू आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढतोय तसतसं अन्न आणि पाण्याची टंचाई भासतेय. अशा संकटाच्या वेळी औरंगाबादचा एक ध्येयवेडा फोटोग्राफर या मुक्या जीवांच्या मदतीकरता सरसावलाय. पाखरांना दाणे टाकणारे हे बैजू पाटील आंतरराष्ट्रीय दर्जाचे फोटोग्राफर. पक्ष्यांचे, प्राण्यांचे फोटो काढताना ते कधी त्यांच्या प्रेमात पडले त्यांनाच कळलं नाही. कावळे, चिमण्या, कबुतरं, घार यांसारखे अनेक पक्षी आणि खारुताईसारखे प्राणी अन्न पाण्यासाठी मानवावर अवलंबून असल्याचं त्यांना निरीक्षणातून उलगडलं. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान या पक्ष्यांची उपासमार होऊ नये म्हणून गेल्या 10 दिवसांपासून ते रोज नियमितपणे त्यांच्या दाण्या पाण्याची सोय करतायत. रोज 4 ते 5 किलो काही फ्रूट्स म्हणा, काही धान्य म्हणा, शेंगदाणे म्हणा, साखर म्हणा, गहू, ज्वारी, असं मी माझ्याकडून जेवढं परीने आपण काहीतरी आपल्याकडून काहीतरी हातभार लावा. कारण माणसाला मागता येतं पण पक्ष्यांना, प्राण्यांना मागता येत नाही. तर हीच माझी एक कल्पना होती की बुवा आपल्याकडून जे काय होईल त्या मदतीने मी हे कार्य माझ्या परीने मी करत आहे. भूक लागली तर माणूस निदान सांगू तरी शकतो, पण या मुक्या जीवांचं काय? त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी त्यांची मदत करणं आपलं कर्तव्य आहे. पण हो, पाखरांना दाणे टाकायच्या निमित्तानं घराबाहेर बिलकुल भटकू नका. आपल्या घराच्या आवारात जिथं शक्य असेल तिथं या पाखरांच्या दाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, औरंगाबाद. आज देशात कोरोनामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला अशा सर्वांचे धन्यवाद केले पाहिजे जे आपण घरात सुरक्षित राहावं म्हणून आपल्या कर्तव्यनिष्ठतेनं काम करताय. या क्षणी असेही अनेक लोक आहेत जे घरी राहूनही वेगवेगळ्या प्रकारे लोकांची मदत करतायत. कास्ट्रोल ॲक्टिव्ह आणि झी मीडियाच्या पुढाकारानं #hangupyourkeys अशा सर्व व्यक्तींना अभिवादन करताय जे घरात राहून आपल्या कुटुंबाची काळजी घेतानाच गरजूंनाही मदत करतायत. चला तर मग जाणून घेऊयात #hangupyourkeys या उपक्रमाबद्दल. रुक मत चल तू रुक मत मैं जरूरतमंद परिवारों के लिए फंड्स इकट्ठा कर रहा हूँ. I'm conducting online sessions to help people cope with anxiety. I'm helping deliver essential groceries to the elderly in my locality. मैंने डॉक्टर्स और नर्सेस के लिए इन्फेक्शन फ्री टैब इन्वेंट किया है. चलो बनाए अपना कल. कास्ट्रोल ॲक्टिव्ह आणि झी मीडियाच्या या मोहिमेत झी टीव्हीचे नामवंत कलाकार रवी दुबे आणि करण वाही हे सुद्धा सहभागी झाले. पाहुयात हे कलाकार काय सांगतात. हाय एवरीवन, आई होप इस लॉकडाउन में आप सब अपने घर पे हैं, सेफ हैं, सुरक्षित हैं. आज आप सबसे एक बात शेयर करना चाहता हूँ.
गाइस, इस लॉकडाउन में हम सब तो अपने घर पे हैं, अपनी फैमिलीज के साथ हैं, सेफ है, पर हमारे स्ट्रे एनिमल सड़कों पे भूखे और प्यासे। और मेरी एज एन एनिमल लवर ये कोशिश रहती है कि किसी ना किसी तरह इन एनिमल्स को किसी संस्था के जरिए खाना पहुंचा सकूं। इस लॉकडाउन की वजह से हमारी इंडस्ट्री के जो डेली वेज वर्कर्स हैं उन्हें बहुत मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। मैंने सोचा कि मैं इनकी कुछ मदद कर दूं, इसलिए मैंने रॉ राशन के पैकेट्स बनाए और उन तक पहुंचाए ताकि इस मुश्किल घड़ी में उन्हें कुछ तो राहत मिले। और मैं जुड़ा हूं कैस्ट्रल एक्टिव और जी की कोशिश हैंग अप योर कीज से। इस इनिशिएटिव के जरिए हम उन लोगों को सेलिब्रेट कर रहे हैं जो किसी ना किसी तरह पूरी जिम्मेदारी के साथ बाकी लोगों की मदद कर रहे हैं। आप #HangUpYourKeys के साथ अपने सोशल मीडिया पर ये स्टोरीज अपलोड कर सकते हैं। आप फेसबुक पर हैंग अप योर कीज का फिल्टर भी डाल सकते हैं। जसं आपण आताच पाहिलं की प्रत्येक जण या मोहिमेशी जोडला जातोय, कारण आपण सुरक्षित राहण्यासोबतच या मोहिमेत सहभागी होऊन मदत करावी आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा सहभागी व्हा कॅस्ट्रॉल ॲक्टिव्ह आणि झी मीडियाच्या #HangUpYourKeys या मोहिमेत। तुम्ही यात सहभागी होण्याकरता सोशल मीडियाद्वारे #HangUpYourKeys वर पोस्ट करा आणि शेअर करा आपला अनुभव किंवा अशा व्यक्ती ज्यांनी तुम्हाला प्रेरित केलंय। आपल्या मित्रांनाही तुम्ही यात टॅग करा आणि त्यांनाही याकरता प्रेरित करा। आपला जिल्हा आपली बातमीमध्ये इथंच थांबतोय। यानंतर आपण लगेचच भेटूयात पुढच्या बातमीपत्रामध्ये। फास्ट बातम्या पाहणार आहोत काही क्षणात। पाहत राहा 24 तास, रहा एक पाऊल पुढे।